आजच्या व्हिडिओत आपण शूळ स्ट्रक्चरविषयी शिकणार आहोत. शूळ हे प्रामुख्याने एक हेल्पिंग वर्ब आहे. याचा मुख्य उपयोग प्रामुख्याने सल्ला म्हणजे ॲडवाईस, कर्तव्य ड्यूटी, सूचना सजेशन, अपेक्षा एक्सपेक्टेशन व्यक्त करण्यासाठी केला जातो. म्हणजे शूळचा उपयोग ॲडवाईस सल्ला म्हणजे एखादी गोष्ट तू करायला पाहिजे असं जेव्हा आपण सल्ला देतो म्हणजे तू अभ्यास करायला पाहिजे तेव्हा शूळचा उपयोग केला जातो. कर्तव्य म्हणजे ड्यूटी म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जबाबदारी किंवा कर्तव्य करायचे सांगायचे असेल तेव्हा शूळचा वापर केला जातो. जसे की तू मोठ्यांचा आदर करायला पाहिजे. नेक्स्ट सूचना म्हणजे सजेशन. जेव्हा आपण एखाद्याला सूचना किंवा शिफारस करतो तेव्हा शूळचा वापर करतो. जसे की तू डॉक्टरांकडे जायला हवे. नंतर आहे अपेक्षा एक्सपेक्टेशन. जेव्हा एखादी गोष्ट घडण्याची अपेक्षा असते तेव्हा शूळचा वापर केला जातो. ट्रेन 10 वाजता यायला पाहिजे. अशा प्रकारे म्हणजेच एखादी गोष्ट करणे योग्य आवश्यक किंवा अपेक्षित आहे तेव्हा शूळचा वापर केला जातो. आता शूळची वाक्य कशी ओळखावी. शूळचा अर्थ पाहिजे, हवे, हवी, हवेत असा आहे. तर शूळचे वाक्य कशी ओळखावी. ज्या वाक्याच्या शेवटी ला पाहिजे किंवा ला हवे आहे असेल तर ती वाक्य शूळची आहेत. जसे की करायला पाहिजे किंवा करायला हवे, जायला पाहिजे किंवा जायला हवे, गायला पाहिजे किंवा गायला हवे. अशा प्रकारची जर वाक्य असतील तर ती वाक्य शूळची आहेत म्हणून ओळखावेत. तर आता पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे तो फॉर्म्युला बघूया. त्यासाठी फर्स्ट सब्जेक्ट म्हणजे कर्ता, नंतर शूळ हे सहाय्यकारी क्रियापद, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता इथे एक्झाम्पल आहे. तू रोज अभ्यास करायला हवा किंवा तू रोज अभ्यास करायला पाहिजे. यू शूड स्टडी एव्हरी डे. सर्वात प्रथम इथे यू हा कर्ता आहे म्हणजे सब्जेक्ट आहे. नंतर शूड हे सहाय्यकारी क्रियापद, नंतर स्टडी हे क्रियापद आहे आणि एव्हरी डे हे ऑब्जेक्ट आहे. यू शूड स्टडी एव्हरी डे म्हणजे तू रोज अभ्यास करायला हवा किंवा तू रोज अभ्यास करायला पाहिजे. आता आपण इतरही काही वाक्य बघू. आपण सत्य बोलायला हवे किंवा आपण सत्य बोलायला पाहिजे. वी शूड स्पीक द ट्रूथ. वी शूड स्पीक द ट्रूथ म्हणजे आपण खरे बोलायला पाहिजे. स्पीक म्हणजे बोलणे, ट्रूथ म्हणजे खरे. येथे करता वी, नंतर शूड हे सहाय्यकारी क्रियापद, स्पीक हे वर्ब आणि द ट्रूथ हे ऑब्जेक्ट आहे. तिने वेळेवर यायला हवे. शी शूड कम ऑन टाईम. शी शूड कम ऑन टाईम म्हणजे तिने वेळेवर यायला हवे. त्याने आपल्या पालकांचा आदर करायला हवा किंवा त्याने आपल्या पालकांचा आदर करायला पाहिजे. ही शूड रिस्पेक्ट हिज पॅरेंट्स. ही शूड रिस्पेक्ट हिज पॅरेंट्स. त्याने आपल्या पालकांचा आदर करायला हवा. इथे करता ही, नंतर शूड, रिस्पेक्ट हे क्रियापद आणि हिज पॅरेंट्स हे ऑब्जेक्ट आहे. मुलांनी निरोगी अन्न खायला हवे किंवा मुलांनी निरोगी अन्न खायला पाहिजे. चिल्ड्रन शूड ईट हेल्दी फूड. चिल्ड्रन शूड ईट हेल्दी फूड म्हणजे मुलांनी निरोगी अन्न खायला हवे. तर आता आपण पॉझिटिव्ह बघितले. आता निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे म्हणजेच नकारात्मक वाक्य कसे बनवायचे तो फॉर्म्युला बघूया. सर्वात प्रथम सब्जेक्ट, नंतर शूड नॉट, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. येथे हा एक्झाम्पल दिला आहे. तू खोटे बोलू नये किंवा तुम्ही खोटे बोलू नये. यू शूड नॉट टेल लाय. यू शूड नॉट टेल लाय म्हणजे तुम्ही खोटे बोलू नये. इथे सर्वात प्रथम सब्जेक्ट यू, नंतर शूड नॉट, टेल हे क्रियापद, ला हे ऑब्जेक्ट आहे. आता आपण काही वाक्य बघूया. आपण वेळ वाया घालवू नये. वी शूड नॉट वेस्ट टाईम. वी शूड नॉट वेस्ट टाईम म्हणजे आपण वेळ वाया घालवू नये. येथे सर्वात वी हे सब्जेक्ट आहे, नंतर शूड नॉट वेस्ट हे क्रियापद आहे आणि टाईम हे ऑब्जेक्ट आहे. तिने उशीर करू नये. शी शूड नॉट बी लेट. शी शूड नॉट बी लेट म्हणजे तिने उशीर करायला नको पाहिजे. त्याने भांडू नये. ही शूड नॉट फाईट. ही शूड नॉट फाईट म्हणजे त्याने भांडू नये. मुलांनी जास्त मोबाईल वापरू नये. चिल्ड्रन शूड नॉट यूज मोबाईल फोन्स टू मच. चिल्ड्रन शूड नॉट यूज मोबाईल फोन्स टू मच म्हणजे मुलांनी जास्त मोबाईल वापरू नये. इथे चिल्ड्रन हे सब्जेक्ट, नंतर शूड नॉट यूज हे क्रियापद आणि मोबाईल फोन्स टू मच हे ऑब्जेक्ट आहे.
आता आपण क्वेश्चन सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कसे बनवायचे तो फॉर्म्युला बघूया. शूड नंतर प्लस सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क्स. मी आता जावे का. शूल आय गो नाव. शूल आय गो नाव म्हणजे मी आता जावे का. सर्वात प्रथम शूल हे सहाय्यकारी क्रियापद, नंतर सब्जेक्ट आय, नंतर गो हे क्रियापद आहे आणि नाव हे ऑब्जेक्ट आहे. मी आता जावे का. शूल आय गो नाव. अजून आपण काही वाक्य बघूया. आपण त्याला मदत करावी का. शूल वी हेल्प हिम. शूल वी हेल्प हिम म्हणजे आपण त्याला मदत करावी का. सर्वात प्रथम शूल हे सहाय्यकारी क्रियापद, नंतर वी हे सब्जेक्ट आहे, हेल्प हे क्रियापद आहे आणि हिम हे ऑब्जेक्ट आहे. तिने डॉक्टरांना भेटावे का. शूल शी सी अ डॉक्टर. शूल शी सी अ डॉक्टर म्हणजे तिने डॉक्टरांना भेटावे का. त्याने अभ्यास करावा का. शूल ही स्टडी. शूल ही स्टडी म्हणजे त्याने अभ्यास करायला पाहिजे का. मुलांनी बाहेर खेळावे का किंवा मुलांनी बाहेर खेळायला पाहिजे का. शूल चिल्ड्रन प्ले आउटसाईड. शूल चिल्ड्रन प्ले आउटसाईड म्हणजे मुलांनी बाहेर खेळायला पाहिजे का. आउटसाईड म्हणजे बाहेर. आता आपण निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स म्हणजे नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य कशी बनवायची तो फॉर्म्युला बघूया. सर्वात प्रथम शुडंट किंवा शुड नॉट, नंतर सब्जेक्ट, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क्स. आता येथे एक्झाम्पल दिलं आहे. तू अभ्यास करू नये का. शुडंट किंवा शुड नॉट यू स्टडी. शुडंट यू स्टडी म्हणजे तू अभ्यास करू नये का. सर्वात प्रथम शुडंट, नंतर यू हे सब्जेक्ट आणि स्टडी हे क्रियापद म्हणजे वर्ब आहे. आता अजून आपण काही एक्झाम्पल बघूया. आपण त्याला मदत करू नये का. शुडंट वी हेल्प हिम. शुडंट वी हेल्प हिम म्हणजे आपण त्याला मदत करू नये का. सर्वात प्रथम शुडंट, नंतर वी हे सब्जेक्ट, हेल्प हे क्रियापद आणि हेल्प हिम हे ऑब्जेक्ट आहे. तिने डॉक्टरांना भेटू नये का. शुडंट शी सी अ डॉक्टर. शुडंट शी सी अ डॉक्टर म्हणजे तिने डॉक्टरांना भेटू नये का. त्याने वेळेवर यायला नको का. शुडंट ही कम ऑन टाईम. शुडंट ही कम ऑन टाईम किंवा शुड नॉट ही कम ऑन टाईम. मुलांनी लवकर झोपायला नको का. शुडंट चिल्ड्रन स्लीप अर्ली. शुडंट चिल्ड्रन स्लीप अर्ली म्हणजे मुलांनी लवकर झोपायला नको का. सर्वात प्रथम शुड नॉट, नंतर चिल्ड्रन हे सब्जेक्ट, नंतर स्लीप हे वर्ब आणि अर्ली हे ऑब्जेक्ट आहे. आता आपण WH क्वेश्चन्स कसे बनवायचे तो स्ट्रक्चर बघूया. सर्वात प्रथम WH वर्ड. WH वर्ड म्हणजे व्हॉट, हाऊ, हू, वाय इत्यादी. नंतर शूल, नंतर सब्जेक्ट, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क्स. मी काय करावे. व्हॉट शूल आय डू. येथे एक्झाम्पल आहे. मी काय करावे. व्हॉट शूल आय डू. सर्वात WH वर्ड व्हॉट, नंतर शूल, आय हा सब्जेक्ट आहे आणि डू हे क्रियापद आहे. या वाक्यात ऑब्जेक्ट नाही आहे. अजून आपण काही सेंटेन्स बघूया. आपण कुठे जावे. वेअर शुड वी गो. वेअर शुड वी गो म्हणजे आपण कुठे जावे. सर्वात प्रथम WH वर्ड वेअर, नंतर शूड, नंतर सब्जेक्ट वी आणि गो हे वर्ब म्हणजे क्रियापद आहे. ह्या वाक्यात ऑब्जेक्ट नाही आहे. तू कधी यावे. व्हेन शुड यू कम. व्हेन शुड यू कम म्हणजे तू कधी यावे. सर्वात प्रथम WH वर्ड वेअर, नंतर शूड, यू हे सब्जेक्ट आणि कम हे वर्ब आहे. आपण हे का करावे. व्हाय शुड वी डू दिस. व्हाय शुड वी डू दिस म्हणजे आपण हे का करावे. सर्वात प्रथम WH वर्ड व्हाय आहे, नंतर शुड हे सहाय्यकारी क्रियापद, वी हे सब्जेक्ट, डू हे क्रियापद म्हणजे वर्ब आहे आणि दिस हे ऑब्जेक्ट आहे. मी इंग्रजी कसे शिकावे. हाऊ शुड आय लर्न इंग्लिश. हाऊ शुड आय लर्न इंग्लिश मी इंग्रजी कसे शिकावे. आता आपण स्टोरीतून शुड कसं वापरला गेला आहे ते बघूया. येथे एक शॉर्ट स्टोरी आहे. राहुलला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत. राहुल वॉन्ट्स टू गेट गुड मार्क्स इन द एक्झाम. राहुल वॉन्ट्स टू गेट गुड मार्क्स इन द एक्झाम म्हणजे राहुलला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहे. त्याने रोज अभ्यास करायला हवा. ही शूड स्टडी एव्हरी डे. आता इथे ही शूड स्टडी एव्हरी डे म्हणजे त्याने रोज अभ्यास करायला हवा. सर्वात प्रथम ही हा करता म्हणजे त्याने, शूड नंतर हे सहाय्यकारी क्रियापदे, स्टडी हे वर्ब म्हणजे क्रियापद आहे आणि एव्हरी डे हे ऑब्जेक्ट आहे. त्याने वेळेवर शाळेत जायला हवे. ही शूड गो टू स्कूल ऑन टाईम. येथे
ही हा करता आहे, नंतर शुड हे सहाय्यकारी क्रियापद, गो हे क्रियापद आहे आणि टू स्कूल ऑन टाईम हे ऑब्जेक्ट आहे. ऑन टाईम म्हणजे वेळेवर. त्याने शिक्षकांचे लक्षपूर्वक ऐकायला हवे. ही शूड लिसन टू हिज टीचर्स केअरफुली. ही शूड लिसन टू हिज टीचर्स केअरफुली म्हणजे त्याने शिक्षकांचे लक्षपूर्वक ऐकायला हवे. लिसन म्हणजे ऐकणे, टू हिज टीचर्स म्हणजे त्याच्या शिक्षकांचे, केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक. त्याने गृहपाठ पूर्ण करायला हवा. ही शूड कम्प्लीट हिज होमवर्क. ही शूड कम्प्लीट हिज होमवर्क म्हणजे त्याने गृहपाठ पूर्ण करायला हवा. कम्प्लीट म्हणजे पूर्ण करणे, हिज होमवर्क म्हणजे गृहपाठ. त्याने निरोगी अन्न खायला हवे. ही शूड ईट हेल्दी फूड. ही शूड ईट हेल्दी फूड म्हणजे त्याने निरोगी अन्न खायला हवे. हेल्दी फूड म्हणजे निरोगी अन्न. त्याने वेळ वाया घालू नये. ही शूड नॉट वेस्ट टाईम. ही शूड नॉट वेस्ट टाईम म्हणजे त्याने वेळ वाया घालू नये. वेस्ट टाईम म्हणजे वेळ वाया घालवणे. त्याने नियमित सराव करायला हवा. ही शूड प्रॅक्टिस रेग्युलरली. ही शूड प्रॅक्टिस रेग्युलरली म्हणजे त्याने नियमित सराव करायला पाहिजे. प्रॅक्टिस म्हणजे सराव, रेग्युलरली म्हणजे नियमितपणे. त्याने नेहमी सत्य बोलायला हवे. ही शूड ऑलवेज स्पीक द ट्रूथ. ही शूड ऑलवेज स्पीक द ट्रूथ त्याने नेहमी सत्य बोलायला हवे. स्पीक म्हणजे बोलणे, ऑलवेज म्हणजे नेहमी, द ट्रूथ म्हणजे सत्य. अशा सवयीमुळे तो यशस्वी व्हायला हवा. विथ धीज हॅबिट्स. विथ धीज हॅबिट्स म्हणजे ह्या सवयीमुळे. ही शूड बिकम अ सक्सेसफुल. ही शूड बिकम अ सक्सेसफुल म्हणजे त्याने यशस्वी बनायला पाहिजे. सक्सेसफुल म्हणजे यशस्वी, बिकम म्हणजे बनणे. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तर चला मग भेटूया आपण